महत्वाची बातमी, सांगली जिल्हा बँकेच्या मुद्द्यावरून पडळकरांनी विधानसभेत सवाल उपस्थित केलाय। 1983च्या चौकशीत सांगली जिल्हा बँकेवर ठपका असल्याचं पडळकर म्हणाले। तर 1983च्या चौकशीनंतर आता स्टे देण्यात आला होता असंही पडळकरांनी स्पष्ट केलंय। मंत्री महोदयांनी या बाबीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती बँकेच्याच एका संचालकाने अर्ज केला की बँकेत चुकीच्या पद्धतीने कारभार सुरू आहे, भ्रष्टाचार सुरू आहे, अनियमितता सुरू आहे आणि त्या संचालकाच्या तक्रारीवरून माननीय छत्रीकर समिती, ज्या समितीमध्ये 5 सदस्य होते अधिकारी, त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू झाली। 83च्या चौकशीमध्ये जिल्हा बँकेवरती ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि परत या चौकशीवरती स्टे देण्यात आलेला आहे। माननीय मंत्री महोदयांनी या बाबीकडे सिरियसली बघितलं पाहिजे। या बँकेने नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना आणि सहकार कायदा व बँकेचे पोटनियम यांचे उल्लंघन करून असुरक्षित कर्ज वाटप केल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले होते आणि त्याच्याकरता मग बँक शासनाकडे त्या ठिकाणी अप्रोच झाली आणि शासनाकडनं त्या ठिकाणी म्हणजे तत्कालीन मंत्र्यांनी जैसे थेचे आदेश त्या ठिकाणी दिलेले होते। परंतु या ठिकाणी मी सन्माननीय पडळकर साहेबांना सांगेल की सदर 88च्या कारवाईबाबत सदर अपिलामध्ये शासन स्तरावर तात्काळ सुनावणी घेऊन ही 88ची चौकशी त्या ठिकाणी उठवण्यात येणार आहे।